नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो, सेट एक्झाम 2024 जी 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे, त्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ज्यांनी फी देखील दिलेल्या वेळेमध्ये भरलेली आहे, अशा परीक्षार्थींची, अशा विद्यार्थ्यांची अंतिम यादी जी आहे ती पोर्टलला, वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे। जर यादीमध्ये नाव नसेल तर याचा अर्थ तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट झालेली रेकॉर्ड सेट एक्झाम पर्यंत पोहोचलेलं नाही आणि तुम्ही पैसे भरून देखील यादीमध्ये नाव आलं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, लक्षात ठेवा, जर या यादीमध्ये नाव नसेल आणि तुम्ही दिलेल्या पिरियडमध्ये त्यांनी जे सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार काम नाही केलं तर तुमचं ऍडमिट कार्ड जनरेट होणार नाही आणि तुम्हाला एक्झामला बसता येणार नाही। तर नेमकी ही प्रोसेस काय आहे आणि कशा प्रकारे नाव चेक करायचंय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला आता सुरू करूयात मित्रांनो व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हु हॅव पेड प्रिस्क्राइब्ड फी फॉर सेट टू बी हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024। हे आताच नवीन पॉपअप तुम्हाला दिसत असेल तर यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक लिस्ट जी आहे ते तुमच्या समोर येणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरलेली आहे इथं त्यांचा ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे, इथं कॅन्डिडेट नेम इथं जनरेट झालेला आहे आणि कॅटेगरी जे आहे ते कुठल्या कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। तर यामध्ये आपलं नाव तुम्हाला शोधायचं आहे। नाव शोधण्यासाठी तुम्हाला कंट्रोल F असं टाईप करायचं आहे आणि यामध्ये तुमचं जे काही नाव असेल तर ते नाव तुम्हाला शोधायचं आहे आणि नावानुसार तुम्ही ते शोधू शकता। तुमचं यामध्ये नाव असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण समजा तुमचं नाव याच्यामध्ये नसेल तर तुम्हाला काय करायचंय तर या ठिकाणी एक नोट दिलेली आहे, प्लीज रेफर टू फॉलोइंग लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हु हॅव पेड prescribed fee. The candidates who paid prescribed fee and their name is missing from said list should submit evidence of payment to SET on or before 5th March 2024 at 6 PM on following email ID। तर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये फी भरलेली होती परंतु त्यांचं नाव यामध्ये आलेलं नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी 5 तारखेच्या अगोदर 2, 3, 4 तारखेला आणि 5 तारखेच्या अगोदर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा जो set-support@pun.pune.ac.in हा जो ईमेल आयडी दिलेला आहे या ईमेल आयडी वरती तुम्ही फी भरलेला एक एव्हिडन्स किंवा प्रूफ स्क्रीनशॉट वगैरे काढून तुमचं नाव त्याचबरोबर तुमचा फॉर्मचा फोटो आणि फी भरलेला फोटो या मेल वरती टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचं नाव या लिस्ट मध्ये ऍड केलं जाईल आणि त्यानुसार तुमचं हॉल तिकीट वगैरे जनरेट होऊन जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।